नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात महाफास्ट 100. मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं. मराठा आरक्षणासाठी सरकारला शेवटची संधी. सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आक्रमक. यापुढे राजकीय स्टेटमेंट करणार नाही. फडणवीसांना आरक्षण देण्याची शेवटची संधी. आरक्षण न दिल्यास सरकारला गुडघे टेकायला लावणार. अंतरवाली सराटीतून जरांगेंचा थेट इशारा. भुजबळांना फक्त दंगली घडवायच्या आहेत. गृहमंत्र्यांना सांगून ठेवतो, माझ्या एकाही माणसाला खर्चटायला नको. जरांगेंचा इशारा. विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळांचं वाटप झालेल्या महामंडळात शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचीच नावं. भाजप आणि दादा गटाकडून अद्याप कुणाचंही नाव नाही. मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाटांची महामंडळावर वर्णी. संजय शिरसाटांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. हेमंत पाटील हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी तर आनंदराव अडसुळांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी. स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र. 8 ते 10 दिवसात जागा वाटप. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. अजित पवारांकडून महायुतीत 80 ते 90 जागांची मागणी. जागा वाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते. छगन भुजबळांची माहिती. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता. निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज. अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? निवडणुका किती टप्प्यात घ्यायच्या ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा. संजय राऊतांची टीका. किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या निवडणूक आयोगाचा अधिकार. शिंदेंच्या अनौपचारिक गप्पांमधील निवडणुकीबद्दल माहितीवर अजितदादांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळाचा विस्तार आता होऊ शकत नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि मंत्रिपद दिलं तर स्वीकारणार नाही. निवडून आल्यानंतर पुढच्या मंत्रिपदात वर्णी लागणार. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. राहुल गांधींची जो जीप छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचं धक्कादायक विधान. राहुल गांधींना मागासवर्गीय आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं असल्याचाही आरोप. माझ्या वक्तव्यावर मी ठाम, माफी मागणार नाही. विरोधकांच्या टीकेनंतरही संजय गायकवाडांची आक्रमक भूमिका. मी चुकीचं काय बोललो? बाळासाहेबांच्या लाईनीवर ठाकरे गट कुठे? ठाकरे गटानं निष्ठेच्या गप्पा मारू नयेत. संजय गायकवाडांची ठाकरेंवरील टीका. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. राहुल गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल. मोदींनी महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी काही लोक पाळले. संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. तर गुंड मुख्यमंत्र्यांना म्हणायचं की त्यांच्या आमदारांना यशोमती ठाकूर यांचा निशाणा. ठाकरे गटासाठी निष्ठा शब्द विष्ठा झालाय. संजय शिरसाटांची ठाकरे गटावर झरी टीका. निष्ठा काय असते ठाकरे गटानं शिकवू नये. शिरसाटांचा हल्लाबोल. पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर. सत्ता असताना पवारांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. गोपीचंद पडळकरांची पवारांवर झरी टीका. पडळकरांना पुरोगामित्व काय असतं माहिती असेल. मंगळसूत्र चोरीतून देखील पडळकर निर्दोष सुटले. जितेंद्र आव्हाडांचा टोला. अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत. मनसे नेते आणि सरचिटणीसांच्या बैठकीत भूमिका व्यक्त. अमित ठाकरे माहीम, भांडूप किंवा मागाठाण्यापैकी एका जागेवर विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता. जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोडपेंचा राजीनामा. दिलीप खोडपेंचा 21 सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश. गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोपडे लढत होण्याची शक्यता. पक्षानं आदेश दिल्यास संगमनेरमधून लढणार. सुजय विखे पाटलांचं वक्तव्य. सुजय विखे पाटील संगमनेरमधून निवडणूक लढल्यास बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे पाटलांमध्ये संभाव्य लढत होऊ शकते. कर्जत खालापूरमधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. आमदार महेंद्र थोरवेंच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. फडणवीस सरकार यावं ही गणरायाकडे प्रार्थना. नांदेडमधील भाजपचे माजी खासदार चिखलीकरांची गणरायाकडे प्रार्थना. मवियाच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू. मवियाचं जागा वाटप लवकरच जाहीर होणार. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. राज्यात गृहमंत्री नेमलेले नाहीत असं वाटतं. वामन म्हात्रेंना अजून अटक झालेली नाही. महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का? आदित्य ठाकरेंचा सवाल. कोणतीही घटना घडली तरी आम्ही कोणालाही सोडत नाही. पुण्यात घडलेल्या 3 गोळीबाराच्या घटनांवर फडणवीसांचं उत्तर. गुन्हेगारीत पुण्याने मुंबईलाही मागे सोडलं. पुणेकरांनी आता खंबीर पावलं उचलून योग्य निर्णय घ्यावा. जितेंद्र आव्हाडांचा निशाणा.
पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये झालेल्या गोळीबारातील आरोपीला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. 40 लाखाच्या आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार केल्याचा प्रकार. अजित रानडेंना अशा पद्धतीनं हटवणं अत्यंत चुकीचं. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून रानडेंची नियुक्ती रद्द केल्यानं राज ठाकरेंकडून ट्विट करत नाराजी व्यक्त. राजकारण शेतकऱ्यांच्या भोवती फिरायला हवं. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, नाहीतर सरकारला धोका भेटणार. बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा. अजितदारांना मुख्यमंत्री करू असा शब्द दिला असावा. अजितदारांच्या पांढऱ्या ड्रेसवर शशिकांत शिंदेंचा खोचक टोला. तर मुख्यमंत्री पदावरून तिन्ही पक्षात अलबेल नाही, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. महेश शिंदेंना राजकीय आणि व्यावसायिक ओळख शरद पवारांनी दिली, त्यामुळे महेश शिंदेंनी पवारांवर बोलूच नये. आमदार महेश शिंदेंवर शशिकांत शिंदेंची टीका. अरविंद केजरीवाल दुपारी 4:30 वाजता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार. तर सकाळी 11 वाजता केजरीवालांच्या घरी आपच्या नेत्यांची बैठक. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेत मनोभावे आरती. बळीराजावरचं संकट दूर कर, शिंदेंची बाप्पाकडे प्रार्थना. भाविकांनी संयम राखून गणपती विसर्जन करावं. TV9च्या न्यूजरूम मधून मुख्यमंत्र्यांचं गणेश भक्तांना आवाहन. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. फडणवीसांकडून मानाच्या पहिल्या गणपतीची आरती. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाटेकरांसह स्नेहभोजनही घेतलं. राज ठाकरेंकडून वरळी पोलीस कॅम्पच्या बाप्पाचं दर्शन. मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची हजेरी. उल्हासनगरात देवाभाऊंच्या बॅनरवरून अजितदादा गायब. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री शिंदेंचा बॅनरवर फोटो. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचं बाप्पाकडे साकडं. मुख्यमंत्र्यांकडे धनगर समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी करणार. शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेची संजय राऊतांना पोटदुखी. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची टीका. परळीतून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारला जाणार. 23 सप्टेंबरला बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीत सर्वपक्षीय नेते एकवटले. राजेश टोपे जरांगेंच्या आंदोलनाला भडका लावण्याचं काम करतायत. भाजप नेते नरेंद्र पाटलांची आमदार राजेश टोपेंवर टीका. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात हर्षदा काकडेंकडून निवडणूक लढवण्याची घोषणा. भाजपच्या आमदार मोनिका राजळेंसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शहराध्यक्षांच्या कार्यपद्धतीला वैतागून माजी नगरसेवकाचा राजीनामा. माजी नगरसेवक संदीप अरुण कसपटेंकडून बावनकुळेंना राजीनाम्याचं पत्र. पंढरपुरात धनगर आरक्षणाच्या बैठकीत विष पिण्याचा प्रयत्न. उपोषणस्थळी संजय चौगुलेंकडून विष पिण्याचा प्रयत्न. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत अशी प्रार्थना लालबागच्या राजाच्या चरणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची ब्रँड अँबॅसेडर दुवाच्या आईबाबाचं लालबागच्या राजाला साकडं. लालबागमधील श्रॉफ बिल्डिंगवरून लाडक्या गणरायावर पुष्पवृष्टी करण्यात येणार. श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाचं यंदाचं 55वं वर्ष. यावर्षी विष्णूचा दुसरा अवतार असलेल्या कुर्मावतारातून पुष्पवृष्टी होणार. गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज. विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलावांची सुविधा. भाविकांच्या सेवेसाठी 12,000 अधिकारी आणि कर्मचारी. 71 नियंत्रण कक्षांची स्थापना. मुंबईच्या साई गणेश क्रीडा मंडळाचा अनोखा सामाजिक उपक्रम. बाप्पाला हार फुल न वाहता शैक्षणिक साहित्य अर्पण. मुरबाड आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार. जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. विसर्जन मार्गावर पोलीस, होमगार्ड तसंच राज्य राखीव बलाच्या जवानांचं सशस्त्र पथसंचलन. जळगाव जिल्ह्यात 1500 सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाचं विसर्जन होणार. गणपती विसर्जनासाठी जिल्हा पोलीस दलासह जिल्हा प्रशासन सज्ज.
धाराशिवमध्ये एक गणपती विसर्जनाला लेझर लाईट आणि डीजेवर बंदी. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. नंदुरबारमध्ये श्रीराम सेनेच्या वतीनं चिमुकल्यांसाठी चित्रकला स्पर्धा. 200 ते 300 बालकलाकारांचा स्पर्धेत सहभाग. गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ. 40 हेक्टरमधील भाताच्या पिकाचं मोठं नुकसान. हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी.